राज्यातील अतिवृष्टीमुळे 25 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं. या नुकसानीसाठी सरकारनं 2,215 कोटी रुपयांची मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना मंजूर केली आहे. आता शेतकऱ्यांनी यंदाचा हंगाम पीक विमा देखील काढला. मग शेतकऱ्यामध्ये शेती पिकाचं शिल्लक नाही तर पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मग आम्हाला पीक विमा भरपाई मिळणार का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारला. यंदा सरकारने पीक विमा योजनेमध्ये मोठा बदल केला आहे. शेतकऱ्यांना केवळ पीक विमा कापणी प्रयोगातील आधारित म्हणजेच हंगामाचे शेवटची पीक विमा मिळणार आहे. आता अनेक भागांमध्ये परिस्थिती अशी आहे की शेतीमध्ये पिकाचे भरपूरशा मात्रामध्ये नुकसान झालं. मग साहजिकच शेतकरी असा प्रश्न विचारत आहे की आम्हाला पीक विमा मिळणार का, पीक विमा मिळणार तर कधी मिळणार. आता बघा, यंदा सरकारने केवळ पीक विमा कापणी प्रयोगात आधारित भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी पीक कापणी प्रयोग होतील त्यानंतर जर भरपाई देत असेल तर शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. आता सध्याच्या संकटामध्ये इतर राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. अशा नुकसानपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विम्याची खूप मोठी मदत मिळाली आहे. सरकारने आतापर्यंत 225 कोटी रुपयांची मदत इथं शेतकऱ्यांना मंजूर केली आहे. परंतु आपण जर गेल्या वर्षीचा आढावा घेतला तर गेल्या वर्षाच्या पिकाचं म्हणजे पीक विम्याचं मदत शेतकऱ्यांच्या यापेक्षा जवळपास दुप्पट मिळाली होती. त्यातलं आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि ड्रोन ट्रिगरच्या मदतीनं भरपाई तब्बल इथं 27,000 ते 28,000 कोटी रुपयांची दरम्यान इथं तुम्हाला मदत मिळाली होती, मदत देण्यात आली होती. थोडक्यात जेव्हा असे संकट येतात, आता संकटाच्या काळामध्ये मागच्या वर्षी सरकारने जशी पीक विमा योजना राबवली होती तशीच योजना यंदा देखील हवी होती. आता जेव्हा सरकारने ते बदल केले होते तेव्हा वेगवेगळी आपण आढावा घेतला होता. नेमकं पीक विमा योजनेमध्ये बदल शेतकऱ्यांसाठी किती घातक आहे. कारण जेव्हा दुष्काळी वर्ष असतं तेव्हा पिकांचं नेमकं नुकसान किती होईल पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असतं. पाऊस त्यावेळेस कमीच असतो, परंतु जेव्हा पाऊस जास्त असतो तेव्हा पावसाचे दिवस जास्त असतात. एकाच दिवशी जास्त पाऊस पडतो त्यावेळी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते. यंदा तशी परिस्थिती इथं निर्माण झाली आहे. त्यामुळे इथं सुरुवातीपासूनच पीक विमा योजनेत हे बदल झाले. बदलाला सर्व रस्त्याहून विरोध केला जात आहे. शेतकऱ्यांनी देखील पीक विमा योजना जुन्या प्रमाणात म्हणजे 2024 मध्ये जशी राबवावी अशी मागणी केली होती. परंतु राज्य सरकारने 5,000 कोटी रुपये वाचण्यासाठी इथे पीक विमा योजना बदलला आणि केवळ पीक विमा कापणी प्रयोगात आधारित इथं नुकसान भरपाई देण्याची यंदा राबवण्यात आलेला निर्णय त्यांनी घेतला. आता सरकारनं 5,000 कोटी वाचवण्यासाठी इथं पीक विमा योजनेमध्ये बदल केला. परंतु सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्याला यंदा मोठा फटका बसणार आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांचा 5 ट्रिगरमधून एकूण विमा संरक्षण मिळत होतं. त्यानंतर एकतर पेरणीचं होतं आणि दुसरं पेरणी झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळत होती. त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामामुळे प्रतिकूल परिस्थिती काढणीपर्यंत इथं जे काही नुकसान झालं ते शेतकऱ्यांना मिळत होतं. आता बघा, कापणी पूर्वावर आधारित असे 5 टप्प्यांमध्ये भरपाई मिळत होती. किमान 4 ते 5 टप्प्यांमध्ये हे शेतकऱ्यांना भरपाई मिळायची. परंतु यंदा पाहिलं जर 4 टप्प्याचे नाही तर कापणी पूर्वावर आधारित त्यांना पीक विमा मिळणार आहे. आता शेतकरी असा प्रश्न विचारत आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. बघा, शेतामध्ये सध्या पिकाचं नुकसान नाही तर त्या महत्त्वाचं म्हणजेच बघा, नाहीतर थोडासा पूर असल्यामुळे पुराचं पाणी शेतामध्ये शिरलं आणि या भागांमुळे भरपूरशा वाहून गेलेल्या पीक असणार आहे. या पिकांमध्ये 8 ते 10 दिवस इथं साचून राहिलेलं पाणी, सांडपाणी परिस्थितीमध्ये पीक विमा भरपाई मिळणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारला. तर अशा शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे भरपाई मिळणार आहे. यंदा म्हणजेच कृषी विभाग जेव्हा काढणीच्या टप्प्यांमध्ये म्हणजेच हंगामाच्या शेवटच्या जेव्हा आपली पीक विमा काढणीत येतो तेव्हा त्यांचा पीक विमा जेव्हा त्यांना नुकसान होत असतो तेव्हाच त्यांचा पीक विमा मिळणार आहे. बघा, पीक विमा कापणी प्रयोगामध्ये जसा समजा मंडळामध्ये सरासरी उत्पादन जेव्हा गेल्या 5 वर्षातील सरासरी आहे त्याच्या तुलनेमध्ये जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळेल. परंतु त्यासाठी उत्पादन किमान 30% पेक्षा जास्त कमी असायला पाहिजे. म्हणजे की जसं समजा सोयाबीन पीक आहे, सोयाबीनचे जर सरासरी उत्पादन 10 क्विंटल असेल तर किमान 7 क्विंटल उत्पादन असेल तर शेतकरी मदतीस पात्र ठरू शकतील. पण त्यानंतर जेवढं उत्पादन कमी येईल तेवढंच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच बघा, समजा 5 क्विंटल उत्पादन असे म्हणतात, 50% यापेक्षा उत्पादन घटलं तर शेतकऱ्यांना वरचे 20%ची नुकसान भरपाई मिळेल. आता पीक विमा योजनेमध्ये जे बदल केले त्या बदलामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा विम्याच्या आधारावर इथं फटका बसलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर आपण पाहिलं जर सगळे ट्रिगर यांना लागू झाले असते तर शेतकऱ्यांना 3 ते 3.5 हजार रुपये शेतकऱ्यांना इथं मदत मिळाली असती. परंतु बघा, अभ्यासात म्हणणं आलं की मदत नंतरच्या टप्प्यांमध्ये आणखीन देखील वाढवली असती. परंतु सध्या जे काही क्षेत्र आहे ते पुढे येतात. म्हणजेच महसूल विभागाने हे पंचनामे केले
त्यातून जे क्षेत्र पुढे येते त्या नुकसानीची पातळी पुढे येते त्यावरून अंदाज इथं लावला जातो। आता बघा कदाचित हंगामाचा शेवटची जेव्हा सगळं क्षेत्र नुकसानग्रस्त क्षेत्र पुढे येईल तेव्हाच पीक विम्याची मदत नेमकी किती मिळतील याचा प्रश्न आणि याचाच आढावा आपण पुढे बघणार आहोत। बघा समजा पीक विमा योजना जुन्या प्रमाणात म्हणजेच गेल्या वर्षी प्रमाणात राबवली असती तर यंदा शेतकऱ्यांच्या सरासरी मदतीसोबत पीक विमा देखील मोठ्या प्रमाणात आधार त्यांना मिळाला असता। आता ती मदत 10,500 रुपये प्रति हेक्टर याचप्रमाणे त्यांना मिळणार आहे। आता बघा ट्रिगर परिस्थितीत स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती लागू असल्यामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि ट्रिगर लागू असतात। जर समजा शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर जर नुकसान भरपाई देऊ केली असती आणि आताच्या परिस्थितीत ती परिस्थिती काही बघा इथं 50% काही तर भागामध्ये 70% तर काही भागामध्ये 100% पर्यंत नुकसान आहे तर त्या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विमा भरपाई मिळाली असती। परंतु सरकारने योजना बदलवल्यामुळे संकटाच्या काळामध्ये हे पीक विमा भरपाई देखील शेतकऱ्यांना कमी मिळणार आहे। सरकारने देखील ही काही अतिवृष्टीची मदत देखील खरीप हंगाम 2024 पेक्षा यंदाचा हंगाम कमी केला आहे। 2 हेक्टर पर्यंतचं मदत मिळणार आहे। तसंच इथं कुराड पिकांसाठी 8,000 रुपये तुम्हाला मदत मिळणार आहे। सरकारने मदत मंजूर केली त्यानुसार बागायती पिकांचं 17,000, फळ पिकांचं नुकसान 10,500 रुपये हेक्टरी मदत सरकार देणार आहे। यंदाच्या हंगामामध्ये अतिवृष्टी राज्यामध्ये संरक्षण धामाकूळ घातले। आतापर्यंत 25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय तर महसूल विभागाचा अहवाल पुढे आलाय तर जवळपास 18 ते 19 तारखेच्या दरम्यान मागच्या 2-4 महिन्याच्या अगोदर हे आमचं नुकसान झालंय तर बघा या पंचनामे 28 ते 30 लाख हेक्टर पर्यंत जाऊ शकतो तर देखील अंदाज इथून व्यक्त केलेला आहे। तर बघा अशा पद्धतीची पीक विमा संदर्भातील माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।